नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्ड मध्ये। कमलाई मोटर्स तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे भन्नाट अशा गाड्यांचा स्टॉक तुमच्या पाहिजे, तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या गाड्या तुम्हाला मिळणार आहे, त्याही 0% डाऊन पेमेंटवर। चला व्हिडिओला स्टार्ट करू। तत्पूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। चला निलेश सरांना भेटून व्हिडिओ स्टार्ट करू। सर तुम्हाला पण आणि आपल्या इन्स्टा फॅमिलीला, युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना कमलाई मोटर्स तर्फे दीपावलीचे येणार खूप खूप शुभेच्छा सर। एकदम चांगल्या गाड्या आणलेल्या आहेत आणि एकदम बेस्ट प्राइस मध्ये घेऊन आलेल्या आहेत सर। आज पण एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आणलेली आहे सर। होंडा अमेज आहे सर, डिझेल मध्ये, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे। 2020 ची गाडीची प्राइस ठेवली फक्त सर 6 लाख रुपये। ऑल महाराष्ट्र 0% डाऊन पेमेंट वरती गाडी भेटून जाईल। आणि ही शेवटचं जनरेशन आहे डिझेलचं, बरोबर? लास्ट जनरेशनची गाडी डिझेल मध्ये गाडी भेटत नाही सर। आणि 2020 ची दुसरी कुठलीही गाडी भेटणार सर। 20 चं मॉडेल सर, स्विफ्ट जरी घ्यायला गेलं तर 7-7.5 लाख रुपये सांगतात, बरोबर। डिझायर म्हणलं तरी 7च्या वरच सांगतात। आणि त्याच्यात त्या दोन्ही गाड्यापेक्षा चांगली गाडी म्हणलं तर ही भेटून जाईल सर। आणि एकदम चांगल्या प्राइस मध्ये 6 लाख रुपयामध्ये गाडी घेऊन जावा। 0% डाऊन पेमेंट, 0% डाऊन पेमेंट। ठीक आहे। पेट्रोल स्विफ्ट आहे सर, 2015 चं व्हेरियंट आहे, 3,65,000 रुपये सर। सिंगल ओनर मध्ये गाडी, समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून दे। 2021 च्या सर 2 स्विफ्ट आहेत आपल्याकडे, एक डिझायर आहे आणि एक स्विफ्ट आहे। दोन्ही सिंगल ओनर गाड्या आहेत। 5,25,000 रुपयामध्ये चॉईस करायची जी पाहिजे ते मिळेल सर। ऑल महाराष्ट्र 5 लाख रुपये लोन होऊन जाईल। 5 लाख लोन होईल 100%। ठीक आहे। याच्या पण तेच सेम गाडी 2021 चीच गाडी आहे। 5,25,000 रुपये सिंगल ओनर मध्ये पेट्रोल गाड्या आहेत। ही डिझायर आहे, ती शॉर्ट स्विफ्ट आहे। तुम्हाला जी पाहिजे नाही ती देऊ शकतो। TUV T4 प्लस गाडी आहे सर, सिंगल ओनर मध्ये गाडी सर। गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही, काही नाही, आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी 2019 ची आहे। गाडीची प्राइस ठेवली सर फक्त आपण 6,25,000 रुपये। समोर आले नक्की कमी जास्त करून। डाऊन पेमेंट पेपर जर चांगले असतील सर 25,000 ते 30,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये पण गाडी भेटून जाईल। ठीक, सेम प्राइस आहे सर। अजून एक गाडी आहे सर, बोलेरो आहे 2020 एंडिंग ची, आणि टॉप एंड व्हेरियंट आहे सर, D6 ऑप्शनल गाडी, सिंगल ओनर मध्ये सर। 2020 ची डिसेंबर महिन्यातली गाडी सर। गाडी घेऊन कोणताही खर्च नाही करायचा, काय नाही। MH12 पासिंग मध्ये गाडीची प्राइस ठेवली सर 7,50,000 रुपये। ऑल महाराष्ट्र 7 लाख रुपये लोन होऊन जाईल। समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ। ठीक आहे सर। ही नवीन दिसतीये सर, ही 21 ची आहे, व्हाईट कलर मध्ये, बोलेरो B6 आहे, सिंगल ओनर मध्ये गाडी। पण गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही, काही नाही। 8,35,000 रुपये फायनल प्राइस मध्ये ही पण गाडी देऊन टाकू सर। ऑल महाराष्ट्र गाडीवरती 8 लाख रुपये लोन होऊन जाईल। ज्यांचं कोणाचं बजेट कमी आहे आणि शेतीसाठी वगैरे, ज्यांना कोणाला शाळेसाठी वगैरे, मुलांसाठी जी गाडी वापरायला पाहिजे त्यांच्यासाठी ही गाडी आणलेली आहे सर। पेट्रोल प्लस CNG मध्ये 2011 ची सिंगल ओनर मध्ये गाडी आहे। आपण देणार सर फक्त 1,35,000 रुपयामध्ये 1 वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स नावा करून देऊ सर। गाडी XUV 500 आहे सर, W8 व्हेरियंट आहे, आणि गाडी 2013 ची सर। 3 लाख रुपयामध्ये ही पण गाडी देऊन टाकू सर आपल्याला। ठीक आहे। आणि गाडीचे 4 ओनर झालेले, समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ। ठीक सर, डिझेल मध्ये स्विफ्ट VDI पाहिजे नाही तर एकदम चांगल्या रेट मध्ये भेटणार सर। आज 2016 ची सेकंड ओनर गाडी, गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही, 4 टायर बटन आहे, प्लस आला व्हील टाकलेली गाडी। गाडीला 22-23 चा ऍव्हरेज मिळतो, कशी पण चालवा। आणि प्राइस पण देणार सर आपण फक्त 4,75,000। अरे वा, एवढे स्वस्त? हो सर, 2016 ची डिझेल आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी सर। घेऊन कोणताही खर्च नाही करत ना। आता रेग्युलरला मी वापरतोय सर गाडीचं, प्लस MH14 पासिंग मध्ये गाडी आहे। दिल्ली सोडून सगळीकडे 20 वर्ष गाडी आपण वापरू शकतो आता नवीन नियमाप्रमाणे। ज्यांचं कोणाचं सर कमी बजेट आहे त्यांच्यासाठी पण ही गाडी आणली सर। i20 2011 चं मॉडेल आहे, 1,50,000 रुपयामध्ये घेऊन जावा सर। पेट्रोल गाडी। ज्यांना कोणाला कॅश व्हॅन हवी आहे, किंवा ज्यांना कोणाला नाही का थोडंफार जे सामान असेल ते इम्पॉर्टंट सामान, शेतकऱ्यांसाठी पण परवडते हो सर। ही कट केली बॉडी की एकदम टाकाटक होऊन जाते गाडी सर। आणि Isuzu कंपनीची गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये, 2020 चं मॉडेल आहे। गाडी ऑल पेपर वगैरे करून देणार सर आपण फक्त 4,75,000 रुपयामध्ये। ठीक आहे। होंडा सिटी आहे सर, 2021 चं मॉडेल आहे, 8,50,000 रुपये। 5th जनरेशन मध्ये गाडी आहे। गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही, काय नाही, 0% डाऊन पेमेंटला ही पण गाडी भेटून जाईल सर। आपल्या व्हिडिओ मधली सर दुसरी होंडा अमेज आहे, ही पेट्रोल CNG मध्ये गाडी सर। फायनल प्राइस असेल 3 लाख रुपये आणि ऑल महाराष्ट्र लोन होऊन जाईल 3 लाख रुपये। आणि डाऊन पेमेंटला ही पण गाडी भेटून जाईल, 0% वर मिळेल 100%। होंडा अमेज, होंडाच्या आपल्याकडे टोटल 3 गाड्या आहेत, 3ही 0% डाऊन पेमेंटला भेटून जातील। ठीक। यस क्रॉस आहे सर, डिझेल मध्ये 2019 ची, 7,50,000 रुपये। समोर आले नक्की कमी जास्त करू। गाडीवरती ऑल महाराष्ट्र 6.5 लाख रुपये लोन होऊन जाईल। तसेच आपण मगाशी सांगितलं तुम्हाला व्हिडिओ मध्ये की आपल्याकडे 2 TUV अवेलेबल आहेत, त्याच्यामधली ही T8 आहे 2018 ची, 6,50,000 रुपये। समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून गाडीवरती 6 लाख रुपये लोन होऊन जाईल। ठीक आहे। पण पलीकडे असताना 2 बोलेरो दाखवले सर, त्यातली तिसरी बोलेरो आहे 2021 च
सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे, 8,35,000 रुपये. ऑल महाराष्ट्र गाडीवर 8 लाख रुपये लोन होईल. वा. 3 S11 अवेलेबल आहेत सर. ह्या 2021च्या 2 गाड्या आहेत सर. ह्या दोन्ही गाड्याची प्राइस ठेवली आहे सर फक्त आपण 14,50,000 रुपये. समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ. ऑल महाराष्ट्र गाडीवरती जर चांगले पेपर असतील तर 14 लाख रुपये लोन होईल. डाऊन पेमेंट किती करायला लागेल? जर पेपर चांगले असतील सर तर 70-80,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये 3 स्कॉर्पिओ मिळून जातील सर. ठीक. काही प्रॉब्लेम नाही. ठीक. आणि जर पेपर वीक वगैरे असतील किंवा ITR वगैरे नसतील तर 10 लाखाच्या आतमधलं लोन करून देईल सर. वाह. वरती 3-3.5 लाख रुपये डॉक्युमेंट करायला. तिन्ही S11 आहे. तिन्ही S11 आहे. ह्या क्लासिक S11 आहे. ह्या BS6 इंजिन मध्ये गाड्या आहेत दोन्ही पण. आणि ही BS4 इंजिन मध्ये 31/12/2019 ची गाडी. ह्या गाडीला ऍड ब्लू वगैरे टाकायची गरज नाही. नाही. BS4 इंजिन मध्ये सिंगल ओनर गाडी आहे सर. 13,50,000 रुपये. गाडीवरती ऑल महाराष्ट्र 13 लाख रुपये लोन होऊन जाईल. 50,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये ही पण गाडी वाह. होऊन जाईल. MH50 पासिंग आहे. कराड पासिंग आहे साताऱ्याचं. एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी. सिंगल ओनर सर. ठीक. इनोवा V मॉडेल आहे सर. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे 2011 ची. 4,50,000 रुपये सर. समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ. गाडीवरती लोन होणार नाही सर 2011 चे असल्यामुळे. 1 वर्ष राहिले त्यानंतर रिपासिंग करून वापरू शकते. ठीक. समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ सर. ठीक. तसंच इनोवा क्रिस्टा पण अवेलेबल आहे सर आपल्याकडे 2016 ची. ती सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे आणि टॉप एंड व्हेरियंट झेड मॉडेल 2.8 झेड मॉडेल गाडीमध्ये. गाडीची प्राइस ठेवली सर फक्त आपण त्या 14,50,000 रुपये. कोणाला जर इनोवा क्रिस्टा लागत असेल त्यांनी कॉलवरती आपण त्यांना डिटेल देऊ. चालेल. पुढची सर फॉर्च्युनर आणलेले सर 4x2 मॅन्युअल मध्ये 2020 ची सिंगल ओनर गाडी सर. 29,50,000 रुपयामध्ये ऑल महाराष्ट्र गाडीवरती 25 लाख रुपये लोन होऊन जाईल सर. क्लासिक 350 अजून एक विषय आणलेला सर. क्लासिक 350 2021 चं मॉडेल आहे सर. सिंगल ओनर मध्ये गाडी फक्त 14,000 किलोमीटर झालेली. पूर्ण शोरूम हिस्ट्री गाडीची. गाडी देणार सर फक्त आपण 1,70,000 रुपयामध्ये सर. ठीक आहे. लोन पण होऊन जाईल सर याच्यावर. लोन होईल यावर? हो 100%. ठीक. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करून सांगा. जाण्यापूर्वी कमेंट बॉक्स मध्ये जय महाराष्ट्र यायला विसरू नका. धन्यवाद.